श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असेच आपल्या फायद्याचे व्हिडिओ मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. तसंच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. मित्रांनो, कुलदेवता हा शब्द कुल आणि देव या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता म्हणजेच जी देवता आपल्या कुलाची रक्षण करणारी असते. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि आध्यात्मिक उन्नतीला प्रारंभ होतो, ती देवता म्हणजेच कुलदेवता. जर ती देवता पुरुष असतील तर त्यांना कुलदेव असं म्हटलं जातं आणि जर ती देवता स्त्री असतील तर त्यांना कुलदेवी असं म्हटलं जातं. आता आपण पाहणार आहोत की कुलदेवतेसाठी कोणत्या 4 प्रकारच्या गोष्टी ह्या आपण करायला हव्यात आणि कुलदेवीच्या दर्शनाला जाताना नक्कीच कोणती वस्तू कुलदेवीसाठी घेऊन जावी. आपल्या कुळाची देवता ही आपल्या कुटुंबाचं रक्षण करणारी असते, म्हणून आपल्या कुटुंबात आणि कुळात सर्व काही सुरळीत चालावं यासाठी कुलदेवतेची उपासना करणं अत्यंत आवश्यक आहे. मुलांचे शिक्षण असतील, लग्न असतील किंवा घरात कोणतंही आजारपण असेल, यामध्ये अनेकदा कुलदेवतेची उपासना न करणं किंवा कुळाचार योग्यरित्या न करणं ही कारणं असू शकतात. आपल्या कुळाची आई किंवा कुळाचा देव आपल्या कुटुंबाचं पावलोपावली रक्षण करत असतो, म्हणूनच त्याची सेवा आणि उपासना करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कुलदेवतेची सेवा आणि उपासना कशी करावी हे सांगतो. फार काही जमलं नाही तरी या 4 गोष्टी नक्कीच करायला हव्यात. कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरात कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो असायला हव्यात. जर घरात पूर्वापार चालत आलेले टाक असतील तर उत्तम, नाहीतर कुलदेवतेची मूर्ती किंवा फोटो ठेवून त्यांची नियमित पूजा करा. 2. कुलदेवतेच्या मंत्राचा जप. रोज कमीत कमी एक मंत्र जप करा. आपल्या कुलदेवतेचे एक मंत्र असतो आणि त्या मंत्राचा जप नियमित करावा. उदाहरणार्थ, जर तुमची कुलदेवता महालक्ष्मी आहे तर श्री महालक्ष्मी देवे नमः असं नामजप करा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवीचा जप केला पाहिजे. आणि जर आपल्याला कुलदेवी माहिती नसेल तर श्री कुलदेवताय नमः असा नामजप करा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारा व्यक्ती नक्कीच भेटते, असं अनेक भक्तांचा अनुभव आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित आहे. म्हणूनच कुलदेवता या शब्दातील देह अक्षर उच्चारताना थोडं लांबवावं, कारण यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वांचा लाभ आपल्याला होतो. आता कुलदेवतेसाठी 4 गोष्टी कराव्यात हे पाहूया. उपवास. तुम्ही तुमच्या कुलदेवतेसाठी उपवास करा. खास करून विवाहित महिलांनी हे उपवास संपूर्ण कुटुंबासाठी लाभदायक ठरतात. जर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा वार माहिती नसेल तर मंगळवारी किंवा शुक्रवारी उपवास करा, कारण हे देवीचे विशेष वार आहेत. 4. कुलदेवतेचे दर्शन. वर्षातून एकदा तरी संपूर्ण कुटुंबाने कुलदेवीचे दर्शन घ्या आणि घरातील महिलांनी देवीचे दर्शन घेतल्यानंतर देवीच्या ओटीला भरून तिचे आशीर्वाद घेतले पाहिजे. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशी देवता आपल्या कुळातच असते आणि त्याचाच कृपेनेच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. या देवतेला आपल्या कुलदेवतेची ओळख मिळते. शास्त्रीय दृष्टिकोनातून कुलदेवीची उपासना ही केल्यामुळे आध्यात्मिक प्रगती जलद होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे उदाहरण घेतल्यास तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवता होती. त्यांची मनोभावे उपासना करूनच भवानी मातेच्या कृपेनेच हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. तर तुम्ही सुद्धा तुमच्या कुलदेवतेची उपासना करताना या 4 गोष्टी नक्की करा. आता कुलदेवीच्या दर्शनाला जाताना कोणती वस्तू आपल्याला सोबत घेऊन जावी हे पाहूया. कुलदेवतेची कृपा आपल्या घरावर राहावी आणि कुलदेवता आपल्या कुटुंबावर प्रसन्न होईल यासाठी अनेक पूजाविधी, उपवास, व्रत आणि दान केले जातात. देवीच्या तीर्थक्षेत्री जाऊन तिचे दर्शन घेतले जाते. अनेक वस्तू देवीला समर्पित केली जातात. हे सर्व कर्मे कुलधर्म आणि कुलाचार म्हणून केली जातात. आपल्या घरातील वातावरण सुखमय राहावे आणि कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये आणि अपयशापासून वाचावं यासाठी कुलदेवतेची कृपा अत्यंत गरजेची आहे. कुलदेवता आपल्या कुळाची आई असते. काही लोक कुलदेवीच्या तीर्थक्षेत्री जात असताना त्यांच्यासोबत नारळ, फुलहार किंवा एखाद्या पदार्थाचा नैवेद्य घेऊन जातात. हे देवीला समर्पित करून तिची कृपा मिळवतात. काही लोक साडी, ब्लाउज पीस आणि अशा वस्तू देवीला अर्पण करण्यासाठी घेऊन जातात. परंतु आपल्याला कुलदेवीला नक्की काय आवडतं, कोणती वस्तू आपल्याला सोबत घेऊन जायची असते हे माहिती नसतं. मित्रांनो, ज्या वस्तूंबद्दल आपण जाणून घेणार आहोत
त्या वस्तूंचा आपल्याला उपयोग होईल. जर तुम्ही या वस्तू कुलदेवीच्या दर्शनाला जाताना घेऊन गेलात तर नक्कीच तुमची कुलदेवता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तिचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला कोणत्याही दिवशी जाऊ शकता, पण तुमच्या कुलदेवतेच्या वारा दिवशी गेलात तर ते अधिक उत्तम ठरेल. जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार असाल तेव्हा घरातून बाहेर पडताना तुमच्या घरातील देवतेचे पूजन करणं आवश्यक आहे. जर तुमच्या घरात कुलदेव असतील किंवा कुलदेवी असतील किंवा दोन्ही असतील तर तुमच्या कुलधर्मानुसार देवतेची पूजा अर्चना करा आणि नंतर घरातून बाहेर पडा. तुम्ही कुलदेवतेला प्रार्थना करा, तुझ्या दर्शनाला येत आहे, तुझ्या दारी येत आहे आणि येताना माझ्या हातून घरात बनवलेला नैवेद्य तुझ्यासाठी घेऊन येत आहे. तुझ्या दारी येण्यासाठी आम्हाला आज्ञा दे आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर राहो अशी प्रार्थना करा. त्यानंतर फुलं अर्पण करा आणि गोड नैवेद्य दाखवा. तुम्ही देवीच्या तीर्थक्षेत्रात जात असताना गव्हाच्या पिठाच्या 11 पुऱ्या आणि गव्हाचे पीठ, गूळ, डाळ वापरून लाडू तयार करा. या 2 पदार्थासोबत तुम्हाला पाव किलो गुळाची ढेप घेऊन जावी. हा बनवलेला पदार्थ प्रसाद एका डब्यात भरून कुलदेवतेसाठी घेऊन जावा. आपण जेव्हा कुलदेवतेच्या दर्शनाला जातो तेव्हा मंदिराच्या आवारामध्ये पेढे विकत घेतो आणि तोच प्रसाद, तोच नैवेद्य कुलदेवतेला दाखवतो. पण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य कुलदेवतेला दाखवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कुलदेवता आपल्या कुळाची आई असते. म्हणून आपल्या आईसाठी आपल्यालाच हाताने बनवलेला पदार्थ आपल्याला अर्पण करावा लागतो. त्यामध्ये तुमचं प्रेम आणि भक्तीही असते जी कुलदेवतेपर्यंत पोहोचते. तुम्ही तीर्थक्षेत्री जात असताना स्वच्छ स्नान करा आणि देवीच्या दर्शनाला जा. तिथे पुजाऱ्यांना सांगून तुमच्या हाताने बनवलेला नैवेद्य देवीला अर्पण करा आणि जेव्हा पुजारी नैवेद्य देवीला अर्पण करतात त्यावेळी तुम्ही प्रार्थना करा, हे देवी माते, तू आमच्या कुळाचं रक्षण करत आहेस. आम्ही तुला घरून बनवून आणलेला नैवेद्य दाखवत आहोत, त्याचा तू स्वीकार कर, तो तुला नक्कीच आवडेल. अशी प्रेमपूर्वक भक्तिपूर्वक प्रार्थना श्रद्धेने तुमच्या कुलदेवी समोर डोके ठेवून करा. थोडा प्रसाद वेळ हे ठेवून त्यातील थोडा प्रसाद तुम्ही परत घरी आणायचा आहे आणि घरात आल्यानंतर तो तुमच्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना द्यायचा आहे. त्याचबरोबर त्यातील थोडा प्रसाद गाईला देखील नक्की खाऊ घालावा. मित्रांनो, लक्षात घ्या, कुलदेवतेचे दर्शन करून आल्यानंतर कुलदेवतेचा अंश आपल्या सोबत घरी येतो. ही एक श्रद्धा आहे. यामुळे कुलदेवतेचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. आजकाल दुकानदारांकडून अनेक नैवेद्य, पेढे, लाडू मिळतात आणि तेच देवीला अर्पण केले जातात. परंतु जर आपण आपल्या घरातून आपल्या हाताने बनवलेला पदार्थ देवीला अर्पण केला तर कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते, कारण देव देखील प्रेमाच्या भुकेला असतो. प्रेम हीच अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपण ईश्वरालाही प्राप्त करू शकतो. म्हणून कुलदेवतेला जाताना तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसं एखादा गोड पदार्थ घेऊन जा आणि तो घरी आल्यानंतर सगळ्यांना वाटा. नक्कीच माता कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमची मतं नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तुमच्या समर्थनामुळेच आम्ही नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आणत राहू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.